आत्तापर्यंत आपण पाहिलं, केसच्या सुनावणीसाठी मानसी कोर्टामध्ये गेली होती. तिथं तिला वीरेन चौधरी भेटला. त्यानं मानसीला धमकी दिली आणि स्वराच्या काळजीनं मानसी धावतच घरी पोहोचली. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे भाग 15. स्वरा मानसी दारात उभी राहून अक्षरशः किंचाळलीच. मानसीच्या किंचाळण्याने स्वरा धावत बाहेर आली. तिच्या मागे माई आणि गीता दोघी सुद्धा आल्या. स्वराला बघून मानसीला एकदम रडू फुटलं. तिनं स्वराला पटकन मिठीत घेतलं. पटापट तिच्या पाप्या घेतल्या. तिच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवला. पुन्हा तिच्या पाप्या घेतल्या. स्वरा, स्वरा, तू ठीक आहेस ना बाळा? हे बघ, कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचं नाही. उद्या तुला कुणीही येऊन काहीही म्हणेल, ऐकायचं नाही. आईला काही झालं, बाबांना काही झालं असं सांगून कुणी तुला कुठंही घेऊन जाईल. कोणासोबत कुठंही जायचं नाही. स्वरा. मानसी स्वराला मिठीत घेऊन रडत रडत बोलत होती. तिच्या आवाजाला कंप सुटला होता. मानसीच्या अशा वागण्यानं स्वरा भांबावून गेली होती. तिला काहीच कळत नव्हतं. मानसी, शांत हो बरं. चल, घरात जाऊ आपण. काही नाही झालं स्वराला. ठीक आहे ती. चल बेटा घरात. माई मानसीला समजावत होत्या. माई, मानसी आणि स्वरा घरात आल्या. माईंनी मानसीला सोफ्यावर बसवलं. गीतानं पाणी आणून दिलं. मानसीनं गटागट पाणी पिलं. मानसी सोफ्यावर बसली. तिचं डोकं दुखायला लागलं होतं. स्वरा मानसीच्या समोर बसली होती. राघवा, हातातलं काम सोड आणि आधी घरी ये बाबा. माईंनी राघवला फोन केला. का गं माई, काय झालं? राघवला काळजी वाटली. तू घरी ये, मग बोलू. लगेच निघ हो. माईंच्या आवाजातली थरथर ऐकून राघव ऑफिसमधून लगेचच निघाला. मानसी, काय झालं? स्वराकडं बघ एकदा. किती घाबरली आहे. माई स्वतः भांबावल्या होत्या, पण तरी हिम्मत करून त्या मानसीला समजावून सांगत होत्या. मानसीचं रडणं सुरूच होतं. स्वरा, बाळा, जा तुझ्या रूममध्ये. आईला काही नाही झालं. कुठंतरी काहीतरी ऐकलं असेल म्हणून तुझी काळजी वाटली असेल तिला. तू काळजी नको करू. अभ्यास कर हो थोडा वेळ. गीता, स्वरासोबत थांब हो. माई स्वराला म्हणाल्या आणि उठून स्वरा तिच्या रूममध्ये गेली. गीताही तिच्या मागं गेली. माईंचा फोन आला होता म्हणून राघव ऑफिसमधून तडकाफडकी निघून आला. मानसी माईंसोबत हॉलमध्ये बसून होती. राघव घरात आला आणि राघवला बघताच मानसीला अजून भरून आलं. ती धावतच त्याच्याजवळ गेली आणि गळ्यात पडून रडू लागली. मानसी, काय झालंय? मी आलोय ना. सगळं नीट होईल. शांत हो बरं. असं रडू नकोस प्लीज. राघव मानसीच्या डोक्यावरून हात फिरवत होता. राघवनं मानसीला सोफ्यावर बसवलं आणि तोही तिच्या बाजूला बसला. बऱ्याच वेळानंतर मानसी शांत झाली. मनू, काय झालं एवढं रडायला? राघवनं परत विचारलं. राघव, आपल्या आश्रमाच्या जागेसंदर्भात आज कोर्टाची तारीख होती. मी कोर्टात गेले होते त्यासाठी. मानसी हुंदकी देऊन रडत होती. मग काय झालं मानसी? केस हरलो का आपण? जाऊ दे, हरलो तर हरलो. पैशाचं सुद्धा टेन्शन नको घेऊ. मी तुला त्यापेक्षाही मोठी दुसरी जागा घेऊन देतो. राघव म्हणाला. नाही रे, केसचा निकाल लागलाच नाही अजून. पुढची तारीख दिली आहे कोर्टाने.
मानसीला अजून हुंदके येतच होते. ठीक आहे, कोर्ट कचेरीच्या कामांना वेळ लागणारच, पण तुला एवढं घाबरायला काय झालं? राघवनं विचारलं. कोर्टात तो वीरेन चौधरी आला होता. त्यानं मला धमकी दिली. म्हणत होता तुझा भूतकाळ आठव थोडा, आणि तुला एक मुलगी आहे हे लक्षात ठेव. राघव, आपल्या स्वराला काही नाही झालं पाहिजे. मला तिची खूप काळजी वाटते. काय करावं मला काही सुचत नाहीये. मानसी रडत रडत सांगत होती. वीरेन चौधरीचं नाव ऐकताच माईंच्या पायाखालची जमीनच सरकली. माई मटकन सोफ्यावर बसल्या. त्याची एवढी हिंमत? थांब, कमिशनरला फोन लावतो. आपण पोलीस प्रोटेक्शन घेऊ. राघवने रागाने मुठी आवळल्या. त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. डोळ्यात चीड अगदी स्पष्ट दिसत होती. जे काही करायचं असेल ते थोडं शांत डोक्यानं करा. कारण आता प्रश्न आपल्यापुरता नाहीये, संजीवनीच्या इभ्रतीचा आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे, माई म्हणाल्या. हो माई, बरोबर आहे तुझं. काहीतरी करावं लागेल. त्याच्या धमक्यांना घाबरून होणार नाही. राघव विचार करत बोलला. मानसी, राघव आणि माई विचारमसलत करत बसले होते. राघवजवळ मनमोकळं झाल्यानं मानसीच्या मनावरचा ताण थोडासा निवळला होता. राघव, काही सुचत नाहीये रे, मानसी म्हणाली. मानसी, असं करून चालणार नाही. आपल्याला पटकन मार्ग काढावा लागेल. वीरेननं धमकी दिलीये. आपल्याला गाफील राहून चालणार नाही. मला वाटतं पोलीस प्रोटेक्शन हेच बेस्ट आहे, राघव म्हणाला. पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला वीरेन चौधरी विरुद्ध आधी तशी तक्रार नोंदवावी लागेल. उगाच सापाच्या शेपटीवर पाय दिल्यासारखं होऊ नये म्हणजे झालं. मला वाटतं आपण आपल्या लेवलवर गोष्ट सॉर्ट करायला पाहिजे, मानसी म्हणाली. ठीक आहे, बघू. सध्या तरी स्वराला शाळेत सोडायला मी जात जाईल. चंदू तिला घरी आणून सोडेल किंवा तू घेऊन येत जा, म्हणजे आपली स्वराची काळजी दूर होईल. हो, पण ती ऐकेल का? माईंना प्रश्न पडला. माई, तिला ऐकावंच लागेल. आपण कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. मी तिला समजावतो. एक मोबाईल घेऊन देतो तिला, म्हणजे अडीअडचणीच्या वेळी कामात येईल, राघव म्हणाला. मोबाईल? बिलकुल नाही. माईंचा फोन घेऊन ती किती टाइमपास करते. स्वतःचा मोबाईल मिळाला तर अजूनच अभ्यास करणार नाही. आणि तसं पण तिच्या शाळेत मोबाईल न्यायला परवानगी नाहीये. ट्युशन वगैरे तर आपण लावल्याच नाहीयेत. राहता राहिला प्रश्न बाहेर कुठेही जाताना तर माईंचा फोन देता येईल तेवढ्यापुरता, मानसी म्हणाली. पण माईला फोनचं काम पडलं तर, राघव म्हणाला. मला काय काम पडणार? घरीच असते मी. आणि हा लँडलाईन आहेच की. गीतासुद्धा असते माझ्या सोबतीला. मला त्या फोनचं काहीच काम नाही. आत्ताही तो फोन कुठं पडून आहे हे पण मला माहीत नाही. तो बिंदास दे माझा फोन तिला, माई म्हणाल्या. मानसीचं म्हणणं राघव आणि माईंना पटलं. दुसऱ्या दिवशीपासून स्वराला शाळेत ने आण करायची जबाबदारी राघव आणि मानसीनं वाटून घेतली. संध्याकाळ टळून गेली होती. माईंनी देवासमोर दिवा लावला. मानसी, राघव आणि स्वरावरून मीठ मिरच्या ओवाळून टाकल्या. थोड्याशा मीठ मिरच्या घेऊन त्या गीतासोबत अंगणात गेल्या. राघवही माईंच्या मागच गेला. काही इडापिडा असेल तर टळू दे रे देवा. दृष्ट आल्याची, दृष्ट गेल्याची, दृष्ट शेजारणीची, दृष्ट चांडाळणीची, असं म्हणत माई सगळ्या घरावरून मीठ मिरच्या ओवाळत होत्या. घरालाही नजर लागते का? काहीही असता हा माई तुझं.
राघव म्हणाला. असतात रे ठाणके ठुणके, तू गप. आपल्या मनाचं समाधान, दुसरं काही नाही, माई म्हणाले. बरं, कर तुला हवं तसं, राघव म्हणाला. मानसी मात्र अजूनही सोफ्यावरच बसून होती. मानसी मॅडम, आज मी तुम्हाला न विचारताच सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. तुम्ही सगळेजण जेवण करून घ्या. मी निघू का आता? गीता म्हणाली. थँक्स गीता, मी तर स्वयंपाकाचं विसरलेच होते ग. तू जा घरी नीट, आणि कसलीही मदत लागली तर सांगत जा, मानसी म्हणाली आणि गीता तिच्या घरी निघून गेली. रात्री राघवनं जबरदस्ती माई, मानसी आणि स्वरा तिघींनाही जेवायला बसवलं. नेमकं काय झालंय स्वराला मात्र काही कळत नव्हतं. घरातलं वातावरण परत नॉर्मल करण्यासाठी राघवनं नेहमीप्रमाणे स्वराचा अभ्यास घेतला, पण त्याच्या डोक्यातही विचारांचं काहूर माजलेलं होतं. झाल्या प्रसंगामुळं मानसीचं डोकं भयानक दुखत होतं. एक पेनकिलर गोळी घेऊन मानसी पलंगावर आडवी झाली. स्वराच्या काळजीनं तिला झोप येत नव्हती. रात्री कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.